स्टुडंट्स. गुड मॉर्निंग मॅम. आज तुमचा कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमधला एक अजून सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल हायजीन. त्याच्यामधलं हेल्थ टॉक म्हणजे काय, आरोग्य शिक्षण. याच्याबद्दल आज या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे. म्हणजे आरोग्य शिक्षण तुम्ही काय असतं ते कुठल्या कुठल्या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात, किंवा त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे ती तुम्हाला माहीत असणं पाहिजे. फक्त हेल्थ टॉक म्हटल्यावर फक्त एखाद्या आजाराविषयीच माहिती देणं असं नसतं. सर्व गोष्टींची तुम्हाला नॉलेज पाहिजे आणि ते तुम्हाला व्यवस्थित रुग्णांना किंवा इतर व्यक्तींना तुम्हाला व्यवस्थित काउन्सिलिंग करता आलं पाहिजे. म्हणून हा चॅप्टर तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. तर फर्स्ट काय बघायचं आहे तुम्हाला, हेल्थ एज्युकेशन, त्याचं इंट्रोडक्शन. तर काय आहे, आरोग्य शिक्षण म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याचा उद्देश आरोग्यदायी जीवन जगण्यास इच्छित असणाऱ्या लोकांना निरोगी कसे राहावे आणि निरोगी राहण्यासाठी वैयक्तिकरित्या व एकत्रितरित्या काय करावे आणि असल्यास मदत कशी मिळवावी यासाठी प्रोत्साहित करणे. म्हणजे हेल्थ टॉकमध्ये आता या सर्व गोष्टी आल्या. तुम्हाला जर एखाद्या रुग्णाला एखाद्या आजाराबद्दल सांगायचं आहे तर तुम्हाला स्वतःला माहिती पाहिजे ना. मग ती माहिती तुम्ही कशी कलेक्ट करणार. आता तर तुम्हाला मोबाईल झालेत, तुम्ही त्याच्यावरून बघू शकतात. अगोदर तर तसं काही नव्हतं. अगोदर सर्व गोष्टी पुस्तकातून वाचून किंवा कुठलं प्रॅक्टिकल्स तुम्ही केलं आहे का, किंवा कुठलं तुमचे जे सिनियर्स आहेत त्यांना तुम्हाला विचारून सर्व काही माहिती कलेक्ट करून त्यांना शिकवावी किंवा त्यांना माहिती द्यावी लागायची. प्लस निरोगी राहण्यासाठी वैयक्तिकरित्या आणि एकत्रितरित्या. वैयक्तिकरित्या म्हणजे काय, तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि तुमच्या समूहाला सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे, कारण तुम्ही एक टीम लीडर म्हणून काम करता. जर आवश्यक असल्यास मदत कशी मिळवावी, त्यांच्याकडून तुम्हाला म्हणजे काही क्वेश्चनचे आन्सर आहेत ते तुम्ही कसे काढून घेणार ते सुद्धा स्किल तुमच्यामध्ये पाहिजे. तर या सर्व गोष्टी एकत्रित येऊन त्याला काय बोलणार तुम्ही, हेल्थ टॉक. हेल्थ टॉकची डेफिनेशन येते, मग तेव्हा IMP करून ठेवा हेल्थ टॉकची डेफिनेशन. तर काय, आरोग्य शिक्षण म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याचा उद्देश आरोग्यदायी जीवन जगण्यास इच्छित असणाऱ्या लोकांना निरोगी कसे राहावे आणि निरोगी राहण्यासाठी वैयक्तिक व एकत्रितरित्या निरोगी राहण्यासाठी वैयक्तिक आणि एकत्रितरित्या आवश्यक असल्यास मदत कशी मिळवावी यासाठी प्रोत्साहित करणे. हे मी नंतर पाठवणार आहे तुम्हाला, पण त्यांना आता लिहून घ्यायचं ते हे करा, मध्येच ब्रेक नका करू. प्रोत्साहित करणे यालाच हेल्थ टॉक असे म्हणतात. तर आरोग्य शिक्षण म्हणजे काय असतं, चांगल्या आरोग्यासाठी आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या आरोग्यविषयक उपाययोजनांविषयी लोकांना उपयुक्त माहिती देणे. आता तुम्ही उपाययोजना म्हणजे कोणत्या उपाययोजना असणार आहेत, जसं की आता पल्स पोलिओ तुमचं आलं होतं 12 तारखेला होतं.
तर त्याबद्दल तुमचं अगोदरच्या ज्या आशा वर्कर वगैरे असतात बघा, क्रीम कलरची साडी घालतात माहिती का, त्यांना आशा वर्कर असं म्हणतात. तर ते घरोघरी जाऊन सांगतात अगोदर की पल्स पोलिओ आहे, या ठिकाणी बूथ लागणार आहे, किंवा आता मोबाईल झाले तर मोबाईल स्टेटस वगैरे ठेवून म्हणजे त्या गोष्टी होतात. तर ती कुठली झाली तुमची, एक कार्यक्रम झाला, त्याच्याबद्दल काय तुम्हाला प्रसार करायचा असेल हां, तर त्याबद्दल तुम्हाला काय प्रसार करायचा असतो, तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना करायच्या असतात. लोकांना उपयुक्त माहिती देणे, यामध्ये मुख्यत्वे करून सुरक्षित पाणी, पर्यावरणीय स्वच्छता, सामाजिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आजारांचे नियंत्रण. आता हे तुम्ही पर्यावरणामध्ये तुम्हाला सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल हायजीन, तर तुम्ही कुठल्या गोष्टींबद्दल माहिती देणार त्यांना, जे पर्यावरणाच्या संबंधित आहेत ते तुम्ही शिकलात ना चॅप्टरमध्ये. पर्यावरणाच्या संबंधित कोणते कोणते घटक आहेत सांग निधी. पर्यावरणामध्ये कोणते कोणते घटक आहेत बेसिक, आपण त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन. हां बरोबर, हवा, पाणी, कचरा, हे सर्व एक्सप्लेन केलेलं ना. मग ह्या गोष्टी तुमच्या एन्व्हायरमेंटलशी काय संबंधित आहेत. मग ह्या गोष्टीबद्दल तुम्ही किंवा अपघात, व्यसनहीनता इत्यादी विषयांविषयी तुम्ही माहिती देऊ शकता. म्हणजे हेल्थ टॉकमध्ये तुमचं जेव्हा एन्व्हायरमेंटलमध्ये जर क्वेश्चन आला की तुम्ही कशाबद्दल माहिती द्यायची, तर तुमचे हे पॉईंट्स आले पाहिजे सर्वच. प्रथमोपचार आला, अपघात आला, हवा आलं, पाणी आलं, कचऱ्याची विल्हेवाट आली, स्वच्छता आलं, पर्यावरण, हे सर्व तुम्ही सांगायचं आहे. आणि त्या बाबतीत तुम्हाला काय करायचे आहेत, तुम्ही काय लगेच पेशंटकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे जाऊन काय बोलतात त्याला सल्ला देणार आहे का, त्याच्या अगोदर प्रिपरेशन करणार ना. मग त्याचं एक प्रिपरेशन करून मग तुम्ही काउन्सिलिंग करायची आहे. नंतर आहे आता याचे ध्येय काय असतं. ध्येय म्हणजे तुम्ही हेल्थ टॉक का द्यायचं आहे, ते तर तुमचं ॲज पर वर्क आहे म्हणून, पण त्यानंतर सुद्धा इथे सांगितले आरोग्य हा समाजाचा अमूल्य ठेवा आहे, याची खात्री करून घेणे. आता तुम्ही जर समाजामध्ये राहतात तर हेल्थ काय आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे. मग त्याविषयी तुम्हाला काय आरोग्य शिक्षण, ज्यांना बघा आता ग्रामीण भागामध्ये खूप लोक असे असतात की त्यांना वेगवेगळ्या डिसीजबद्दल माहिती नसतं, की म्हणजे साधारण गोष्टीसुद्धा माहिती नसतात. त्यामुळे काय होतं, त्याचं प्रसार होत राहतो. की जसं आता त्यांना तुम्ही सांगितलं पाण्याच्या पद्धती किंवा अन्न शिजवण्याच्या पद्धती, कोणी कोणी काय करतं, डायरेक्ट भाजी आणतं, कापतं आणि मग धुतं आणि मग करतं. त्याचा काय फायदा आहे का. या बेसिक गोष्टी झाल्या. तुम्ही भाजी आणा, ती धुवा, मग कापा आणि मग करा. आता गावाकडे कसं असतं, टोपामध्ये भाज्या वगैरे शिजवल्या जातात. शिजवून ते काय वेपर्स म्हणजे वाफेच्या साह्याने काय होतं, मिनरल क्षार वगैरे ते निघून जातं. मग ते खाऊन काय फायदा आहे. म्हणजे या बेसिक गोष्टी तुम्ही जेव्हा एखाद्या कम्युनिटीमध्ये जातात, कम्युनिटीमध्ये तुम्हाला कम्युनिटीमध्येच काम करायचे, तेव्हा त्या गोष्टी तुम्ही त्यांना एक्सप्लेन करायच्या असतात. लोकांच्या आणि त्यांच्या प्रयत्नातून आरोग्य समस्या सोडविण्यास सक्षम करण्यासाठी, त्यांना ज्ञान, कौशल्य आणि अभिवृद्धी विकास करण्यासाठी. आता सपोज तुम्ही हेल्थ टॉक देताय, मी आता जसं तुम्हाला शिकवते, पण याच्यातले काहीच विद्यार्थी असतात की त्यांचं म्हणजे IQ वगैरे व्यवस्थित असेल किंवा त्यांना समजतं तर सगळ्यांनाच आहे, बट त्यांच्या बॉडीवर इफेक्ट आहे किंवा त्यांच्या ब्रेनवर इफेक्ट आहे की तुम्ही किती आत्मसात करताय आणि तुमचं रिप्रेझेंटेशन कसं आहे तुमचं एक्झाममध्ये, त्यानुसार तुम्हाला मार्क मिळणार. तसंच तुम्ही जर कम्युनिटीमध्ये जाताय तर एखादे जे 2-3 व्यक्ती असतात त्याच्यातले तुम्हाला कसे म्हणजे एक हुशार असतात, तर ते तुम्हाला क्वेश्चन करतात. कधी जर तुम्ही बघितलं असेल हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलं तर काही बघा एज्युकेटेड रिलेटिव्ह असतात, ते विचारायला येतात, हां मग ही फाईल दाखवा आम्हाला, मग त्या फाईलमध्ये आमच्या पेशंटचं किती वाजता इंजेक्शन गेलं. एज्युकेटेड जे असतात, बिकॉज मी सुद्धा करते, गेली तर माझं कोणी ॲडमिट असेल तर ते तुमचं कर्तव्यच आहे विचारणं, जर ॲज पर तुम्ही एज्युकेटेड आहात तर. आणि जे अनएज्युकेटेड थोडेफार कमी शिकले ते नाही करू शकत, ते पण करतात पण ती वेगळी पद्धत असते त्यांची करायची म्हणून. तर तुम्ही त्याच्यामधले सुद्धा जेव्हा तुम्ही हेल्थ टॉक देतात कम्युनिटीमध्ये जाऊन, तुम्ही ते लोक आयडेंटिफाय करायचे आणि त्यांनासुद्धा तुम्ही जर एकदा हेल्थ टॉक दिला तर ते सुद्धा गावामध्ये हे करू शकतात. म्हणजे कसं तुमचं थोडंसं काम रिलीफ होतं. मग त्यांनी ते सांगितले लोकांच्या त्यांच्या प्रयत्नातून आरोग्य समस्या सोडविण्यास सक्षम करण्यासाठी त्यांना ज्ञान आणि कौशल्य अभिवृद्धी त्यांचा विकास करायचा आहे. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये जे ज्ञान आहे ते अजून तुम्ही बाहेर काढायचं आहे तुमच्या काउन्सिलिंगनुसार. नंतर आहे आरोग्य सेवांचा योग्य वापर व विकास करणे.
आता काही काही आरोग्य सेवा आहेत. कोणत्या आरोग्य सेवा असतात ज्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही देतात किंवा इतर याच्यामध्ये सुद्धा देता, हॉस्पिटलमध्ये वगैरे? इन जनरल, सामान्यपणे पोलिओ तर ते आत्ता कार्यक्रम झाला तो एक, पण असं इन जनरली पण आपण गोळ्या वगैरे देतो ना, टॅबलेट्स वगैरे, किंवा कोणाला सपोज लूज, हां बरोबर, लूज मोशन्स वगैरे झालं तर ते ORS वगैरे देतो त्यांना. मग त्या ORS घेण्याच्या पद्धती तुम्हाला माहिती पाहिजेत. ती ORS कोणी कोणी विचारतं, आता 2 वर्षाचं बाळ आहे त्याला कसं देणार ही पावडर, पूर्ण टाकायची की कशी, मग त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. मग ह्या गोष्टी काय की आरोग्याचा शिक्षणाचा तुमचा स्वतःचा एक स्तंभ जो असतो तो स्ट्रॉंग पाहिजे. आणि आरोग्य सेवांचा योग्य वापर तुम्हाला करता आला पाहिजे. सपोज तो विचारतोय तुम्हाला की लूज मोशनबद्दल आणि तुम्ही त्यांना सांगतायत स्टमक डिसीजबद्दल, हे चुकीचं आहे ना. म्हणून तुम्हाला स्वतःलाही माहिती पाहिजे की तो मला समोरचा काय क्वेश्चन करतो आणि तुम्ही त्याला काय सांगतायत. नंतर आहे आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहित करणे. खूप लोक असे असतात, तुम्ही त्यांना सांगतात की इन्स्ट्रक्शन्स, आता सपोज TBचा पेशंट आहे, त्याला तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देतायत की सकाळी उठल्यानंतर तुम्ही ही गोळी घ्यायची आहे. तो करतो का तसं? नाहीच करत. म्हणजे काही काही करतात जर खरंच त्यांना परत त्यांच्यामधून उठायचं आहे त्या आजारातून. पण जरी ते करत नसेल तर तुम्ही त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. तर ते कसं करायचं ते तुमच्यामध्ये किंवा तुमची टीम घेऊन त्यांच्या घरी जाऊन सर्वे करायचा असतो. नंतर आहे उद्देश. हे तुमचे ध्येय झाले की तुम्हाला आरोग्य शिक्षणामुळे जनजागृती कशी करायची, हे पॉईंट्स तुमच्यामध्ये आले पाहिजेत की त्यांचं कौशल्य तुम्ही वाढवलं पाहिजे दुसऱ्यांचं. म्हणजे एक सिम्पल वर्ड, तुमच्या हेल्थ टॉकने समोरचा व्यक्ती हा काय झाला पाहिजे, प्रोत्साहित आणि कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. की असं नाही की काय आता ही सिस्टर आली आम्हाला तेच सांगणार. म्हणून तुमच्या मेथड्स वेगळ्या पाहिजेत काउन्सिलिंग, ते नंतर पुढच्या चॅप्टरमध्ये की हेल्थ टॉक देण्याच्या मेथड्स. म्हणजे तुम्ही लेक्चर एक घेऊ शकता किंवा प्रेझेंटेशन देऊ शकता गावात जाऊन असं, किंवा आता आज तुम्ही जे डाईट करणार आहेत ते तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करणार आहेत ना, तर ते तुम्ही कसं करणार आहे, कोणी चार्ट दाखवेल, कोणी तोंडाने ओरली दाखवेल. म्हणजे त्या मेथड झाल्या तुमच्या हेल्थ टॉक देण्याच्या. नंतर आहे उद्देश, जनतेमध्ये माहिती पुरवून जागृती करणे, समस्या निरसनासाठी योग्य निर्णय घेण्यास लोकांना प्रेरित करणे, हे तुमचे उद्देश झाले. जर तुम्ही हेल्थ टॉक दिल्यानंतर लोकांमध्ये काय बदल व्हायला पाहिजे, तुम्ही जर एखादं आरोग्य शिक्षण देताय कोणत्या डिसीजबद्दल म्हणा, डिसीजच नाही, तुमच्या आरोग्याच्या विषयी कुठल्या पण गोष्टी असल्या त्याच्याबद्दल जर तुम्ही समूहाला किंवा कोणाला सांगताय तर त्यांच्यामध्ये हे बदल घडून आले पाहिजेत. जसं जनतेमध्ये माहिती पुरवून जागृती निर्माण करणे म्हणजे काय, आता सपोज एखाद्या आजाराबद्दल तुम्ही त्यांना सांगितलंय तर त्यांनी असं कंटाळवानं नाही घ्यायला पाहिजे, काय हे तर आम्हाला माहितीच आहे लूज मोशनबद्दल. त्यांना त्यांचं तुम्ही गांभीर्य पण सांगून द्यायचं की हे लास्ट स्टेजला जरी गेलं, तुमच्या शरीरातल्या पाण्याची पातळी कमी झाली, तुम्हाला अगोदर वाटत असेल की लूज मोशन किंवा अतिसार किंवा डायरिया हे खूप सिंपल गोष्ट आहे, पण जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्षित केलं तर ते खूप डेंजरस झोनमध्ये सुद्धा जाऊन त्याचे विपरीत परिणाम होतात. कधी कधी काळी तुमचं डेथ पण होऊ शकते. म्हणजे इथपर्यंत तुम्ही त्यांना सांगायचं, म्हणजे तो थोडाफार घाबरून त्या गोष्टी करायला लागतो. नंतर आहे समस्या निरसनासाठी योग्य निर्णय घेण्यास लोकांना प्रेरित करणे. आता बघा, ज्या डिलेवरी प्रेरित म्हणजे काय, निर्णय काय असतं, डिसिजन घेणे. तुम्ही हेल्थ टॉक दिला, एखाद्याला प्रश्न पडला, सपोज गरोदर माता आहे, ती कधी कधी विचारते बघा सिस्टरांना, माझं नॉर्मल होईल की सीझर होईल, हे प्रश्न असतात गरोदर मातांचे. तेव्हा तुम्ही त्यांना व्यवस्थित हेल्थ टॉक करायचं आहे. तू जर तुझ्या शरीराची किंवा बाळाची व्यवस्थित मूवमेंट किंवा व्यायाम वगैरे, व्यवस्थित डाईट वगैरे घेतला तर ऑब्व्हियसली नॉर्मल होऊ शकतं. पण जर तुम्ही त्याच गोष्टी एकदम एका ठिकाणीच बसून राहिलात, मूवमेंट वगैरे काय केली नाही, वॉकिंग वगैरे काय नाही केली, किंवा बाळाच्या ॲबनॉर्मॅलिटीज काही जर वाटल्यात तर डॉक्टर तुम्हाला सीझर करायला सांगते. असं व्यवस्थित सांगून द्यायचं आहे किंवा तिला घाबरवायचं नाही. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, समोरच्या समस्यांचं निवारण करणे. नंतर आहे समाजामध्ये उपलब्ध असणाऱ्या आरोग्य सेवांचा उपयोग करणे. ज्या ज्या सेवा तुम्हाला माहिती आहेत त्या गावातील लोकांपर्यंत तुम्ही पोचवायच्या. जसं की आता गरोदर माता आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना माहिती नाही की आम्हाला दवाखान्यात गेल्यावरती सर्व फ्रीमध्ये आहे म्हणून. खूप लोकांना माहिती नाही आहे, कारण जेव्हा ते येतात ना हॉस्पिटलला, पेपर वगैरे काढतात, ते पैसे देतात, घ्या 10 रुपये, पण सगळं फ्रीमध्ये केलं आहे.
तुम्हाला पण माहिती की नाही माहिती नाही मला. केस पेपरचे काहीच पैसे नाही, मेडिसिनचे पण काहीच नाही. मग या गोष्टी त्यांना तुम्ही सांगायच्या आहेत की तुम्ही सरकारी दवाखान्यात आलात तर तुमच्या सर्व गोष्टी फ्रीमध्ये केल्या जातील, किंवा जर एखादी तुमची सर्जरी वगैरे असेल किंवा काही जरी असेल तर त्याचं सुद्धा 5 लाखापर्यंत. आभा कार्ड वगैरे आहे ना, काढलेत का तुम्ही? 18 इयर्स कंप्लीट आहे तर तुम्ही करू शकता. ज्यांचं 18 नाही ते नाही करू शकत. काढलं आहे ना? हां, मग त्या ज्या सेवांबद्दल तुम्ही गावकऱ्यांना किंवा इतर कोणी असामान्य व्यक्ती असेल त्याला याच्याबद्दल माहिती नसेल तर त्या सेवांबद्दल तुम्ही त्यांना हेल्थ टॉक म्हणजे माहिती द्यायची. नंतर आहे रोगांची लक्षणे, रोगनिदान, उपचार आणि आजारांचा प्रतिबंध इत्यादी विषयी सुद्धा माहिती द्यायची. म्हणजे आता सपोज एखादा, आता हे कसा न्यूट्रिशन डे चालू आहे आपला, म्हणून आज आपण न्यूट्रिशन डे ठेवला आहे. म्हणजे पूर्ण वीक आपण कधी पण करू शकतो न्यूट्रिशन डे. तर न्यूट्रिशन डे का ठेवायचा, त्याच्या मागचं कारण काय आहे, का करतोय, की काय काम नाही म्हणून करतोय का, चला रोज लेक्चर घेऊन कंटाळा आला म्हणून का, नाही ना. मग ते तुम्ही त्याच्या मागचे रिझन्स द्यायचे की का आम्ही न्यूट्रिशन डे करतोय, न्यूट्रिशन डे केल्यामुळे काय होतं, न्यूट्रिशन डेची सुरुवात कधी झाली, न्यूट्रिशन डे कोणी काढला, हे गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत जर तुम्ही न्यूट्रिशन डे कॉलेजमध्ये रिप्रेझेंट करतायत. नंतर आहे दारू, अंमली पदार्थ यांचा आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांविषयी लोकांना माहिती देणे. जसं आहे बघा, तंबाखूचा तो एक कायदा आहे, कधी वाचलाय का? दवाखान्यात गेलं लिहिलेलं असतं धूम्रपान करण्यास मनाई आहे, तंबाखू खाण्यास मनाई आहे, किंवा तिथे लिहिलेलं पण असते अमाऊंट एवढी एवढी घ्यायची. वाचले किती असते अमाऊंट? 5,000 नसते बाळा, एवढी नसते, फक्त 200 असतात. जर कोणी दिसलं, लिहिलेलं असतं बघा 200, तुम्ही त्या पेटीत टाकायचे किंवा तुमच्याकडून थोडा दंड आकारण्यात येईल. हां, कधी गेलं तर ते त्या गोष्टी पण वाचायच्या असतात, कुठे काय लिहिलं काय नाही हॉस्पिटलमध्ये. नंतर आहे लोकांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्या अभिवृत्तीमध्ये बदल घडवून आणणे. काही पेशंट्स बघा खूप असे म्हणजे विचित्र उत्तरं देतात. तुम्ही काही जरी विचारायला सांगायला गेलात त्यांना तर त्यांच्यामध्ये तुम्ही एक शांततापणा आणायचा. तर तो कसा आणणार तुम्ही? तुमचा हेल्थ टॉक देऊन तुम्ही तुमची स्किल तिथे यूज करायची. तुम्हाला जर आता व्यक्ती माहिती हा चिडक्या स्वभावाचा, तर तुम्ही त्याला काय करणार? शांततेत घेणार. काही जण घेतात तशाच तसं, पण तशाच तसं नाही घ्यायचं, कारण बिकॉज तो आपला एक कस्टमरच असतो. जे आपले रुग्ण आहेत ते आपले ग्राहकच असतात. जर ते आले तरच आपली सेवा पण वाढते, असं एक समज आहे. पण आता तसा समज नाही. आता फक्त नर्सिंग फील्ड कशासाठी बघितली जाते? लाईक अर्निंग. पेमेंट तिथे चांगला आहे, तिथे फॅसिलिटी आहे म्हणून अशा विचार करतात. पण अगोदर असं नव्हतं. अगोदर काय होतं? रुग्णसेवा हीच परमेश्वर सेवा असं बोलले जात होते. नंतर आहे आरोग्य शिक्षणाची व्याप्ती. आता व्याप्ती म्हणजे काय, याचा विस्तार आणि एक्सप्लेनेशन कसं होत गेलं ते सांगितलं आहे. तर फर्स्ट आहे मानवी जीवशास्त्र. यामध्ये काय हेल्थ टॉकमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या विषयांबद्दल माहिती देऊ शकता. तर फर्स्ट आहे मानवी जीवनशास्त्र. लिहा फर्स्ट मानवी जीवनशास्त्र. सेकंड आहे पोषण, जे तुम्ही आज आम्हाला सांगणार आहेत हेल्थ टॉक. पोषण मी तर डीप पासूनच क्वेश्चन करणार आहे आज. पोषण सेकंड पोषण. थर्ड आहे स्वच्छता. तुम्ही म्हणजे हेल्थ टॉक कोणत्या कोणत्या माध्यमात, म्हणजे हे तुमचे टॉपिक्स झाले, याच्यावर तुम्ही कम्युनिटीमध्ये पेशंटला हेल्थ टॉक देणार, त्याचे हे पॉईंट्स आहेत. तर तुम्हाला एक क्वेश्चन येतो, हेल्थ टॉकबद्दल नोट लिहा किंवा त्याचं हे लिहा माहिती, थोडक्यात माहिती द्या. मराठीमध्ये होता बघा क्वेश्चन, तर ते 5 मार्काला येतो. तर तेव्हा तुम्हाला हे पॉईंट्स टाकून त्याचं एक्सप्लेनेशन करायचं. आता मानवी जीवशास्त्रामध्ये काय असतं, स्वच्छतामध्ये काय असतं, ते फक्त मी तुम्हाला एक एक 2-2 सेंटेन्स सांगून सांगते. थर्ड आहे स्वच्छता. फोर्थ आहे माता बाल आरोग्य व कुटुंब कल्याण. माता बाल आरोग्य व कुटुंब कल्याण. तुम्ही जेव्हा ग्रामीणला काम करणार ना, तर याच्यावरतीच काम करावं लागतं सारखं. गरोदर माता आणि लहान मुलं कल्याण, कुटुंब कल्याण. फोर्थ का ते. आणि फिफ्थ आहे संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध.
संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध. नंतर 6 आहे आरोग्य सेवांचा उपयोग. सेवांचा उपयोग, आरोग्य सेवांचा उपयोग. त्यानंतर आहे मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य. नंतर आहे अपघातांचा प्रतिबंध. अपघातांचा प्रतिबंध. तर आरोग्य शिक्षणाची व्याप्तीमध्ये काय सांगितले, आरोग्य शिक्षणाचा विस्तार आणि सामाजिक आरोग्याप्रमाणे सामाजिक आरोग्याच्या प्रत्येक विभागात आरोग्य शिक्षणाचे महत्त्व आहे. जर तुम्ही सामाजिक आरोग्य म्हणजे काय आरोग्याचं हे देतायत तर त्याच्यामध्ये हे पॉईंट्स तुमचे आले पाहिजे. तर या पुढील विषयांवर आरोग्य शिक्षण दिले जाते. जेवढे तुम्हाला आता टॉपिक सांगितलं ना तेवढ्यांबद्दल तुम्हाला आरोग्य शिक्षण देता आलं पाहिजे. फर्स्ट आहे मानवी जीवनशास्त्र. तर याच्यामध्ये काय तुम्हाला शरीराची रचना, कार्य याविषयी सामान्य माणसाला योग्य ज्ञान देण्यासाठी आरोग्य शिक्षणाचा उपयोग करता आला पाहिजे. जसं की याच्यामध्ये काय एक्सरसाइज आहे, झोप, विश्रांती, धूम्रपान, प्रजनन इत्यादींचा शरीरावर होणारा परिणाम, तसेच प्रथमोपचार इत्यादी विषयांचा माहितीचा समावेश होतो. आता मानवी जीवनशास्त्र म्हणजे तुमची काय आली याच्यामध्ये ॲनाटॉमी आली. ॲनाटॉमीमध्ये काय आहे तुमचं सिस्टम आहेत सर्व. ह्युमन सिस्टम आहे, परत रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, भरपूर सिस्टम आहेत. तर त्या सिस्टमबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे. आता जसं की पोटाबद्दल काही आजार आहेत तर एखादा एज्युकेटेड पेशंट तुमच्याकडे आला, पोट दुखते, त्याने सांगितलं माझं याच साईडला दुखतं, मग तो विचारणार तुम्हाला या भागाला काय बोलतात. तिथे बघा तिथे आहेत ना अंबिलिकल वगैरे, ते पोटाचे भाग आहेत सर्वात शेवटचा. माझं इथे अंबिलिकलला दुखतंय तर त्याला काय बोलतात सिस्टर, असं डायरेक्ट विचारतात खूपच एज्युकेटेड असले तर. म्हणून तुम्हाला अगोदर पोटाचे पार्ट कोणते, त्याच्यामध्ये किती कॅव्हिटी आहेत, पोटामध्ये किती थर आहेत हे ॲनाटॉमीमध्ये आहे तुम्हाला. तर ते जर तुम्हाला म्हणून तो विषय दिलेला आहे तुम्हाला, तर त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती पाहिजे. आणि मग त्याचे इफेक्ट जर तुम्ही व्यवस्थित आरोग्य राखलं नाही तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात. आता सपोज एखादा व्यक्ती धूम्रपान म्हणजे काय सिगरेट घेतोय, सिगरेट पिताना पण त्याच्यावर सूचना लिहिलेल्या असतात तरी तो घेत असतो आणि मग नंतर होतं तोंडाचा कॅन्सर तंबाखू वगैरे खाल्ल्यावरती. म्हणजे काय असतं एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की असं केल्यानंतर असं होतं तरी तो म्हणजे काय ते नियम पाळत नाही. मग तुमचं काय एवढं हे नाही की तो नियम पाळतोय नाही पाळत तेवढं तुमचं काय संबंध नाही. फक्त तुम्ही काय त्याला व्यवस्थित हेल्थ टॉक द्यायचा आहे. म्हणून काय झालं हे मानवी जीवनशास्त्राबद्दल तुम्हाला हे पॉईंट्स त्याच्यामध्ये ॲड करावे लागतील की तुम्हाला मानवी शरीर रचनाबद्दल माहिती पाहिजे किंवा धूम्रपान वगैरे तंबाखू वगैरे जे खातात त्यांचा शरीरावर कसा इफेक्ट होतो किंवा आपलं शरीर कसं डॅमेज होतं हे तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे. सेकंड आहे पोषण, जे जसं की आज तुम्हाला दिलं आहे न्यूट्रिशन डे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिले डिसीजमध्ये पण तुम्हाला सांगितलं की घेतलं तर काय होतं, नाही घेतलं तर काय होतं, त्याच्यात क्वांटिटी किती आहे, जसं तुम्ही आज हेल्थ टॉक त्याच्यावर देणार आहे. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा कुपोषण म्हणून हे लहान मुलांमध्ये असतं. कधी ऐकले का कुपोषण? लहान मुलांमध्ये खूप असतं. कॅल्शियम डेफिशियन्सी असते तर बघा लहान मुलांना असे पांढरे डाग येतात तोंडावरती. ते कशामुळे असतं, त्यांच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी असते म्हणून. मग त्यांना काय करतात कॅल्शियमची सप्लिमेंटरी चालू करतात किंवा मग त्यांना सांगतात घरगुती यांना दूध किंवा अंडी वगैरे द्या असं डॉक्टर डाईट सांगतो, डाईटबद्दल. पण कॅल्शियमच्या सप्लिमेंटरी पण चालू करतात. नंतर आहे स्वच्छता. आता ही स्वच्छता म्हणजे काय, जसं तुम्हाला आता सांगितलं एकच आपली फक्त केअर झाली बॅक केअर, ती म्हणजे स्वच्छता नाही झाली, ती एक केअरच झाली. पण तुम्हाला एक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, हे करतो, या गोष्टी सगळ्या त्या पेशंटला सांगायच्या असतात किंवा रुग्णाला सांगायच्या असतात. जर तुम्ही तुमच्या बॉडीच्या सर्व पार्टची व्यवस्थित क्लिनिंगनेस ठेवली तर तुम्हाला
दुसरे कोणत्याही याचे म्हणजे इन्फेक्शन नाही होणार. जरी त्याला स्किनची ॲलर्जी असेल काय असेल, या गोष्टी तुम्ही त्यामध्ये सांगायच्यात. आणि तुमचा आजूबाजूचं परिसर वगैरे तो पण स्वच्छ ठेवायचा आहे. नंतर आहे माता बाल आरोग्य व कुटुंब कल्याण. आता याच्यामध्ये काय सांगणार तुम्ही, ज्या डिलेवरीच्या रुग्ण असतात, डिलेवरीच्या बाया, त्यांना तुम्हाला हेल्थ टॉक द्यायचा असतो. कसा हेल्थ टॉक देणार मग तुम्ही इन जनरली तरी? कीर्ती सांग, तुला माहिती असेल. डाएट्स सांगणार, एक्सरसाइज सांगणार तुम्ही, जेवणाच्या वेळा सांगणार, गोळ्याच्या किती घ्यायच्यात त्या सांगणार. मग हे तुम्ही माता आणि कुटुंब कल्याणमध्ये बस खाली. कुटुंब नियोजन म्हणजे काय, त्यांना पूरक आहार कसा घ्यायचा आणि आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून मातांना याविषयी मार्गदर्शन करायचं आहे. परत लसीकरण, इम्युनायझेशन ही व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या गरोदर माता असतात, जर त्या पहिल्यांदा प्रेग्नेंट असल्या तर त्यांना 3 महिन्याच्या आत एक TT म्हणून इंजेक्शन देतात आणि मग नंतर 3 वर्ष झाले तर परत त्यांना तोच डोस रिपीट करतात. पण जर 3 वर्षाच्या आत राहिल्या त्या प्रेग्नन्सी तर नाही देत. 3 वर्ष झाल्यानंतर हे तुम्हाला माहिती पाहिजे. इम्युनायझेशनमध्ये पहिले अगोदर माताचं असतं, मग लहान बाळांचं असतं. 1 महिन्यापासून ते 24 मंथपर्यंत आणि मग डायरेक्ट तो 5 वर्षाचा झाल्यावर आणि मग नंतर 16 वर्षाचं झाल्यावर. हे झालं तुमचं इम्युनायझेशन शेड्यूल. ते सुद्धा तुम्हाला 5 मार्कला येतं. आपल्याला वाटतं की हे कुठं टोचायचं आणि काय टोचायचं, पण पेपरमध्ये आठवत नाही आपल्याला या गोष्टी. सिम्पल म्हणून त्या वाचायच्या असतात. मग कुटुंब कल्याण कार्यक्रमात आरोग्य शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं. आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल आणि बालमृत्यू कसे कमी करता येतील ह्याचं तुम्ही नियोजन करायचं आहे. म्हणजे गरोदर माता येत नाहीत जास्त, काही तुम्ही हेल्थ टॉक द्यायला लागलं त्यानंतर काय हे, म्हणजे त्यांना कंटाळवाणाच वाटतो. पण तरी तुम्ही त्यांच्यासोबत तसं तुमचं रिलेशन ठेवायचं आहे. जरी तुम्हाला सपोज ग्रामीण भागात ड्युटी लागली, रोज येतात त्या चेकअपला, म्हणजे एक दिवस असतो गरोदर मातांचा सरकारी रुग्णालयामध्ये, बघा कधी जाऊन त्यांचा एक दिवस असतो. आमच्या तिकडे बुधवार होता. मग त्या जर आल्या ना, त्यांना एक आपण चार्ट वगैरे लावून त्यांना सांगायचं असतं की एवढा आहार घ्यायचा आहे, किंवा नंतर तुमची डिलेवरी झाल्यानंतर पण कशी काळजी घ्यायची, बाळाला कसं पकडायचं आहे, बाळाला किती तासाने दूध पाजायचं आहे, किंवा मग तो दूध पित आहे तर त्याच्या नोजकडे किंवा लिप्सिंगकडे कसं लक्ष द्यायचं आहे. ह्या साध्या गोष्टी म्हणजे लेडीजला माहिती नसतात, ज्या पहिल्यांदा आई होतात त्यांना. एक केस अशी झालेली, म्हणजे माझ्या ह्याच्यातच आम्ही असताना, ती लेडीज म्हणजे बाळाला ब्रेस्ट फीडिंग करते, तिला माहिती नाही की बाळ दूध पिते आणि तिची जी ब्रेस्ट असते ती त्याच्या म्हणजे नाक असतं ना त्याच्यावरती पडले आणि त्याला मग दूध पिता त्याला श्वास घ्यायला त्रास झाला. पण हिला काय वाटलं की तो झोपला, दूध पित झोपला, म्हणजे त्याला एकदम म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी झाला, गुदमरला आणि ते दुधाचं हे झालं आणि नंतर मग तिला असं वाटलं की तो झोपला. नंतर ती काढते, म्हणजे एक तुम्ही फील पण करायचं असतं बाळाला कसं पकडायचं, त्याला कशी तुमची ऊब भेटली पाहिजे. हां, मग तेव्हा तिने उचलून तेव्हा आणलं, पण तो डेथ झाला होता. 1 का 2 दिवसाचं बाळ होतं ते. म्हणून त्यासाठी आपल्याला हेल्थ टॉक द्यायचा असतो. पोझिशन सांगायचे असतात त्यांना, तुमचं पोझिशन कसं पाहिजे, किंवा बाळाचं तोंड तुमच्या म्हणजे स्तनापासून किती अंतर पाहिजे, किंवा तुम्ही त्याला कोणत्या शेपमध्ये बाळाला ठेवलं पाहिजे. ह्या खूप गोष्टी आहेत. हे 3rd इयरला आहे तुम्हाला. मग ह्या अशा केसेस होतात. म्हणून मातांना आणि नंतर त्यांची डिलेवरी झाल्यानंतर तुम्हाला हेल्थ टॉक. म्हणून जर तुम्ही एक ॲज अ नर्स म्हणून काम करतायत तर तुम्ही ग्रामीणला लागलात तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जर सपोज तुम्ही एखादी डिलेवरी करतायत आणि तिचं खूप ब्लड लॉस झालं तरी तुम्ही म्हणता नाही ते डिलेवरीत होतं, अशा असतात काही नर्स. डिलेवरीमध्ये माहिती खूप रक्त जातं, अरे रक्त जाते पण तुम्ही चेक करायचं त्याच्यामध्ये किती होते. रक्त जाऊन पेशंट शॉकमध्ये जाते आणि प्लस तिचा डेथ पण होतो. कधी न्यूज ऐकल्यात का तुम्ही? आदिवासी किंवा याच्यामध्ये बघायच्या न्यूज हॉस्पिटलमधले, या मातेचा मृत्यू झाला, हे एवढे बाळं गेले. काही बघा मोठ्या हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटर कोणाला माहिती नाही कसं चालू करतात. पिडियाट्रिशियन वॉर्डला सिस्टर सांगतात मामा मावशीला जा चालू करून या. एक याच्यामध्ये झालेली ना घटना, सातारा साईड आहे ना, नाही वर्धामध्ये, गोंदियामध्ये, त्यांनी सांगितलं मामाला की बाळाला चालू करून या. तो चालू करून आला, पण सिस्टरचं काम आहे ना की नंतर एक राऊंड घ्यायचा. 1 तास झालं, ते पूर्ण गरम झालं, बाळ जळून खाक त्याच्यामध्ये. ते डॉक्टर पण म्हणजे ते हॉस्पिटल बंद झालं, तिथला स्टाफ हे झाला. म्हणून जर तुम्ही पिडियाट्रिकला असतात
तर खूप म्हणजे एक वेळेस तुम्ही जेवण करू नका किंवा तुमची कुठली एमर्जन्सी असेल ती बघू नका, पण जर बाळ आहे त्या इन्क्युबेटरमध्ये खूप म्हणजे 15-15 मिनिटांनी जाऊन बघावं लागतं. म्हणून पिडियाट्रिक वॉर्ड इट्स अ व्हेरी डेंजरस काम करता येतं. तसं जर तुम्ही ट्रेन झाला तर खूप त्याच्यासारखं कुठलं म्हणजे हे नाही आहे, पण या अशा गोष्टी होतात. म्हणून आपलं तुमचं स्वतःचं काम आहे, तुम्ही ते इतरांना सांगायचं नाही. तुम्हाला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली ती तुम्ही स्वतः करायची. मला तरी असं वाटतं की लहान मुलांच्या बाबतीत तर एवढा निष्काळजीपणा करू नये. मोठ्यांचं ठीक आहे, एखादा डोस तुमचा गेला त्याचे साईड इफेक्ट्स नाही होते तर तुम्ही दुसरं पण देऊ शकतात, ते त्यांना कळणार पण नाही की सिस्टरने काय केलं. पण लहान मूल 1-2 दिवसाचं आहे, तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे. वॉर्मर कसं चालू करायचं, वॉर्मर किती वेळ ठेवायचा आहे, किती वेळाने मग बाळाला परत आईजवळ द्यायचं आहे, ह्या सर्व गोष्टी माहिती पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलंय आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढवून आणि माता व बालमृत्यू कमी करण्यास मदत करायची आहे. म्हणजे ह्याच्यामुळेच होतंय. मग हे तुम्हाला व्यवस्थित त्याचं नॉलेज नाही आहे किंवा तुम्ही इतरांना सांगतायत ते त्या मामा मावशीला काय माहिती कसं चालू करतात आणि किती टेम्परेचर ठेवायचं आणि काय. त्यांनी एक ॲज अ तुमचं ऐकलं, पण त्याचे नंतर विपरीत परिणाम होतात. म्हणून या गोष्टी जरा लक्षात घ्यायच्या आहेत. नंतर आहे संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध. आता संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध म्हणजे काय. आता सपोज मागे ना एक टायफॉईडची आणि याची चिकनगुनिया वगैरे काहीतरी निघालेलं. म्हणजे एक पेशंट त्या गावातला आला, नंतर दुसरा पण आला, नंतर त्याच्या गावातले, म्हणजे असे खूप पेशंट आले. तर तुम्ही ते लक्षात घ्यायचं की बाबा तिथूनच काय येतात पेशंट. मग बाबा तिकडे जाऊन मग तुम्ही बघायचं की कशामुळे होतंय, एकाच घरातले आहेत की पूर्ण सगळ्यांना संसर्ग होतोय, ते फाइंड आउट करायचं. मग ते फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती प्रिव्हेन्शन म्हणजे कुठली ट्रीटमेंट देणार सगळ्यांना, त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला बघायच्या आहेत. होतं असं कधी कधी. मी ते ग्रामीणला होती ना, एका पेशंटला झालं टायफॉईड, दुसरा पण आला, मग नंतर त्याच दिवशी 10 ते 12 पेशंट आले होते एकाच गावामधले. मग तेव्हा आमची पूर्ण टीम गेली त्यांच्याकडे. मग त्यांचं पाणी वगैरे चेक केलं, आजूबाजूचा परिसर चेक केला, त्यांना मग सगळं सांगितलं, गोळ्या वगैरे दिल्या आणि भरपूर पेशंट म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलला पण ॲडमिट केले. कारण जे PSC आहे, ज्या दिवशी सांगितलं तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र, हे बेसिकच फक्त ट्रीटमेंट देते, एमर्जन्सी काही देत नाही. मग तुम्हाला RH ला यावं लागतं, इकडे ग्रामीण आहे ना, म्हणजे त्याच्यावरचं तुम्हाला एक स्टेजेस आहे दवाखान्याच्या, त्या मी सांगेल कसं असतं. अगोदर उपकेंद्र, मग प्राथमिक आरोग्य केंद्र, मग ग्रामीण रुग्णालय, मग जिल्हा रुग्णालय, मग BMC BMCचे जे असतात ना ते, असं असतं. मग नंतर आहे आरोग्य सेवांचा उपयोग. आता सामाजिक आरोग्यात सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात तसेच जनतेलाही माहिती पुरवण्यासाठी आरोग्य शिक्षणाचे महत्त्व तुम्हाला देता आले पाहिजे. जसं आता लसीकरण, हे काल का परवाच पोलिओ झाला. पोलिओ हे म्हणजे आपल्यासाठी पहिलंच उदाहरण आहे, तुम्हाला पण म्हणजे समजेल. तर खूप लोकांनी जाऊन जे आरोग्य याच्यामध्ये होते, भरपूर लोक, त्यांना आता समजलं की या महिन्यामध्ये पोलिओ आहे, तर त्यांचं 1 तारखेपासूनच प्रिपरेशन चालू होतं. खूप मोठी म्हणजे ते हे असतं पोलिओचं. मग त्याबद्दल तुम्ही माहिती घ्यायची, त्याच्याबद्दल सांगायचं आहे. नंतर माता व बालविकास, वैद्यकीय चिकित्सा इत्यादी विषयी आरोग्य सेवा द्यायच्या असतात. माता आणि बाल आरोग्याच्याच खूप सेवा आहेत, बाकी इतर कोणत्या नाही. काय त्या कोणी सांगेल का, का त्यालाच एवढं प्राधान्य दिले इतरांपेक्षा, इम्पॉर्टन्स प्रेग्नेंट वुमेन आणि चाइल्डलाच का दिलंय. नाजूक पण आहे आणि मी ते सांगितलं ना तुम्हाला, डेथ रेट आणि बर्थ रेट याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय कमी आणि जास्त करायचं आहे. जसं आता बालमृत्यू होत आहेत, बघितलं नाही तुम्ही, न्यूज बघता की नाही ते मला माहिती नाही, का फक्त रील्सच बघतात किंवा रील्सच बनवतात. पण न्यूज पण बघायच्यात जराशा. तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी 1-2 दिवसांनी येतच असते न्यूज, इथे या बालकाचा मृत्यू झाला, एक बाळ इथे सापडलं, किंवा कोणीतरी टाकलं कचऱ्याच्या ह्याच्यात, किंवा दवाखान्यामधून अशी चूक झाल्यामुळे असं झालं बाळाला, किंवा मातेला असं झालं, माता शॉकमध्ये गेली, ब्लड लॉस झाला म्हणून तिला रस्त्यामध्ये नेता नेता तिची डिलिव्हरी झाली. अशा गोष्टी ह्या बघायच्या असतात न्यूजमध्ये. नंतर आहे मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य हा आरोग्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तर मानसिक आरोग्यामध्ये काय असतं, तुमचं काय मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ जर चांगली असेल तर तुम्ही एक नॉर्मल आहात, जसं त्या दिवशी सर शिकवत होते.
तुमचं जर मेंटल हेल्थ चांगलं असेल, म्हणजे इतरांसारख्याच तुम्ही बिहेवियर करत असाल तर तुम्ही नॉर्मल, पण जर इतरांसारखंच वेगळं वागायला लागलं तर तुमच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे. म्हणजे समाजाने काही नियम दिलेत ना, त्याच्या जर नियमाच्या पलीकडे तुम्ही वागलात, जसं त्या सरांनी एक उदाहरण दिलेलं की तुमच्यामध्ये लग्न हा प्रकार असतो, पण जर त्या मुलीने पळून लग्न केलं एखाद्या मुलासोबत, एक इन जनरल तुम्हाला सांगते, बिकॉज एज आहे म्हणून सांगते, जर तिने पळून लग्न केलं तर तिला काय म्हणतात, म्हणजे ती काय असं मेंटल म्हणून नाही घोषित होणार, पण ती नॉर्मल नव्हतीच, म्हणजे तिला त्या गोष्टी समजण्याच्या इतपतच ती नव्हती. जर तुझं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे तर तू तुझ्या मम्मी पप्पांना किंवा वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांना तू व्यवस्थित एक्सप्लेन करू शकते. ते मेथड म्हणजे किंवा तो वे तिने वापरायला नको होता. म्हणजे काय, ते समाजाच्या अपोजिटच आहे ना ते. आता ठीक आहे, समाज अप्रूव्ह करतोय त्या गोष्टींना, पण ते ॲबनॉर्मॅलिटीज आहे. म्हणून तुमचं काय आहे, मानसिक आरोग्य हा आरोग्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर मानसिक रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. जे मेंटल पेशंट असतात त्यांना योग्य उपचार मिळत नाही, म्हणजे काय, योग्य ट्रीटमेंट देता येत नाही. कारण आपण स्वतः कधी येतो, कधी सायकॅट्रिक हॉस्पिटलला तुमची जर ड्युटी दिली ना, तुम्हाला स्वतःला सुद्धा भीती वाटेल त्या रुग्णांना बघून, ते एवढा विचित्र बिहेवियर करतात. मी उल्हासनगरला असताना एक होता सायकॅट्रिक पेशंट, म्हणजे तो खूप एज्युकेटेड होता, अक्षरशः इंग्लिशमध्ये लेटर लिहायचा PM ला वगैरे, काहीतरी त्याला झालं असेल. कशामुळे, कारण त्याची मेंटल हेल्थ डिस्टर्ब झालेली म्हणून एवढे लेटर त्याने जमा करून ठेवलेले. मग आम्ही गेलो पोस्टिंगला मुली, तेव्हा त्याने मलाच, सिस्टर हे सगळं घेऊन तुम्ही मोदीला किंवा PM ला देऊन या, असं म्हणजे तो बोलायचा, कारण त्याचे काहीतरी असेल त्याच्या माइंडमध्ये. मग त्याचे पेशंट, मग तुम्ही असं बोला का, नाही मी नाही, मग तुम्ही त्याच्या याच्याने हो ठीक आहे मी देऊन येतो, तुम्ही अजून लेटर लिहा, अजून तुमच्या काय मागण्या असतील ते करा, ते घ्यायचे. नाहीतर मग ते पेशंट वेगळं रूप धारण करतात, माझं का नाही ऐकत आहे, असं होतं. म्हणून त्यांचं जरी तुम्हाला कुठला मेंटल पेशंट बोलला असं काही, तर तेवढ्यापुरतं त्याला बोलायचं हो मी करते, नंतर मग तुमचे जे इन्चार्ज असतील त्यांना तुम्ही सांगायचं, पण मिसबिहेवियर त्यांच्यासमोर नका करत जाऊ. कारण त्यांनी सांगितलं मेंटल डिस्टर्बचे पेशंट हे खूप डेंजरस असतात, काहीही करू शकतात ते, बिकॉज त्यांचं मेंटल हेल्थच नीट नसतं ना, त्यामुळे. मग यातून काय होतं, मानसिक आजार होतो, ताणतणाव, व्यसनहीनता, शैक्षणिक समस्या, बाल गुन्हेगारी, हे असं त्याच्यामध्येच निर्माण होतं. का निर्माण होतं आहे, आताच्या तर जनरेशनमध्ये तर खूपच वाढले. हे का वाढले, मुलांचं चोऱ्या करतायत, काही पण करतायत, का करतायत, कारण त्यांना जॉब नाही आहेत. त्यांना असं वाटतं हा मार्ग सोपा आहे, रोजच्या जॉबला येण्या जाण्यातून एखादंच कुठेतरी चोरी करायची म्हणजे झालं, त्याच्यामुळेच हे निर्माण होतं आहे. पण कसं आहे, बेरोजगारी वाढल्यामुळे त्या गोष्टी झालेल्या आहेत. मग काय असतं, तरुण पिढीचं खूप फ्रस्ट्रेट झाले आहेत. काही पोरं तर त्याच्यामध्ये जाऊन म्हणजे काय झालं, त्यांचं मेंटल हेल्थ डिस्टर्ब झाले बघा. मग काही जण आयुष्य संपवायचं हे करतात. खूप मुलं मी ऐकले अशा, 10वीला मार्क नाही चांगले पडले किंवा अजून रिझल्ट पण आला नाही तरी त्या पोरीने फाशी घेतली. तर का, पेपर अवघड गेला म्हणून, घरातले काय बोलतील म्हणून, किंवा समाजामध्ये. हो, मग तेच मी बोलते, मानसिक तुमचं जर माइंड नीट सेटअप नसेल, तुम्हाला कसं आहे की जर तुमचं मेंटल हेल्थ, समोरच्या गोष्टी येणार आहेत, तुम्हीच त्याला सामोरं नाही जाणार आहे, प्रत्येक चढउतार असतो, पण जर तुम्ही त्याला व्यवस्थित हँडल करतायत तर तुम्ही मानसिकरित्या एकदम सदृढ आहात, नाहीतर अदरवाईज नाही. माणसाचं जीवन म्हणलं का चढ उतार, सुख दुःख, सगळ्या गोष्टी, यश, सक्सेसफुल, अनसक्सेसफुल, या सर्व गोष्टी येत राहणार. म्हणून जरा तुमचं मानसिक जो आहे स्टेबल ठेवायचा. नंतर आहे अपघातांचा प्रतिबंध. तर अपघाताचा प्रतिबंध म्हणजे काय, याच्यात काय असणार, अपघात, ॲक्सिडेंट, त्याच्यावरती काय तुम्ही लोकांना देणार इन्स्ट्रक्शन्स. ते तर झालं, तुम्ही हेल्थ टॉक ते देणार, पण आपलं आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची काय, लहान मुलांचे सुद्धा अपघात होतात बघा, कामाच्या ठिकाणी सुद्धा. आता बघा काही ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग्स होतात, तिथून मग एखादा बिल्डिंगवरून पडला, किती डेंजरस असतं ते. मग त्यांना सुद्धा सांगायचं, म्हणजे घर, काम, रस्ता, म्हणजे हा एक ॲक्सिडेंटच झाला ना, घर बांधते वरून पडला, ॲक्सिडेंट झाला, पण त्याचा काय वे वेगळा झाला. आता तुम्हाला गाडीने वगैरे म्हणजे कुठला व्यक्ती असेल त्याला उडवलं, त्याचा पण ॲक्सिडेंटच झाला.
मग ते काय त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना माहिती द्यायची. तर हे तुमचं काय झालं, आरोग्य शिक्षणाची व्याप्ती. आता तत्वे म्हणजे काय येणार तुमच्यामध्ये, आरोग्य शिक्षण आणि शिक्षणाच्या काही तत्वांवर आधारित आहे. तर तत्वे म्हणजे काय, तुम्हाला स्वतःला सुद्धा तुमच्यात कुठले गुण पाहिजे आरोग्य शिक्षण घेताना. आता काही काही सिस्टरांना कंटाळा येतो, काय याला रोज रोज सांगायचं, मग ते काहीतरी सांगतात किंवा पॅम्पलेट देऊन देतात, वाच बाबा आणि जा एकदाच, असतात असे काही. म्हणून त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं की फर्स्ट आहे सारस्व आणि आवड. तत्वेमध्ये लिहा आरोग्य शिक्षणाची तत्वे आणि त्याच्यामध्ये पॉईंट्स लिहायचे. त्याच्यावर पण क्वेश्चन येतो, आरोग्य शिक्षणाची तत्वे 5 मार्कला. हेल्थ टॉक हे इम्पॉर्टंट आहे बरं का एन्व्हायरमेंटल हायजीनमध्ये. नंतर त्याच्या मेथडसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट आहे आवड. नंतर आहे सहभाग, पार्टिसिपेट. नंतर आहे आकलन. आकलन म्हणजे तुमच्यामध्ये हुशार काय बोलतात ना ते, टॅलेंट ते. नंतर आहे संवाद, कम्युनिकेशन तुमचं कसं आहे. नंतर आहे प्रेरणा, तुम्ही समोरच्याला कसं मोटिव्ह करतायत तुमच्या गोष्टी ऐकण्यासाठी. नंतर मोटिवेशन नंतर लिहायचे पुनःप्रत्यय म्हणजे रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन ते. पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन. पुन्हा प्रयत्न असं पण लिहू शकता. पुन्हा प्रयत्न. नंतर आहे कृतीतून शिकणे, ॲक्टिंग रोल, कृतीतून शिकणे. आणि नंतर आहे चांगले मानवी संबंध, तुमचे रिलेशन्स चांगले पाहिजेत. कोणासोबत तिथं रिलेशन नाही करायचे, पेशंटसोबत तुमचं पाहिजे चांगलं, नाहीतर बोलाल हो ना. रिलेशन्स, संबंध. जसं की आता तुम्ही एखादी तुम्ही सेवा देतायत, जरी तुम्ही अब्सेंट असाल त्या दिवशी ड्युटीवर, तर त्या पेशंटने तुमची नाही त्या सिस्टर नाही आहेत का त्या चांगलं इंजेक्शन देतात अशी आठवण काढायला पाहिजे, की नाही की दुसऱ्या मेथडने नाही. हां, तिथे असं काही नातेसंबंध बनवायला जायचं नाही. एवढं सांगून पण होतात तसे नातेसंबंध. फर्स्ट आहे आवड. तर आवडमध्ये कसं असतं, तुम्हाला आरोग्य शिक्षण देताना लोकांना म्हणजे काय असतं, आवडीच्या असलेल्या विषयांकडे त्यांना लक्ष पाहिजे असतं. जसं आता तुम्हाला ऑफ लेक्चर सांगितलं तर तुम्हाला आवड निर्माण होते. लेक्चर घ्यायला लागलं का तुमचं वाटतं काय आता, म्हणजे असं तुमचे मूड स्विंग्स चेंज होतात की नाही. मग तसंच तुम्ही त्याच्यामधून सुद्धा आयडेंटिफाय करायची लोक. याच्यामध्ये आता सगळ्या मुलींनाच तसं नसेल वाटत, काही जणांना वाटत असेल नाही लेक्चर घेतलं तर बरं होईल, काहींना असं वाटत असेल की नको कशाला लेक्चर, आज न्यूट्रिशन डे तर त्याच्यावरतीच सगळं. म्हणजे असे मोजके लोक. एक तुम्हाला तुमचंच एक्झाम्पल देऊन मी सांगते, म्हणजे तसं तुम्हाला डोक्यात जाईल. मग तसेच तुम्ही जर हे देत असता हेल्थ टॉक, तर तशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. मग ते सुद्धा असे कधी कोण काही सिस्टर कधीचीच बडबड करते, मग जे तुम्हाला कळतंय की नाही या व्यक्तीला आवडतंय मी बोललेलं, तर तुम्ही नंतरच्या शिक्षणाला काय करणार, तुम्ही त्यालाच पुढे घेऊन हेल्थ टॉक द्यायचं. म्हणजे काय, त्याच्यातली आवड तुम्हाला लक्षात आली पाहिजे, लोकांच्या सहभागातली. नंतर आहे सहभाग, पार्टिसिपेट. आता तुम्ही जर हेल्थ टॉक देतायत, किती तुमचं पार्टिसिपेट आहे, लोकांचा सहभाग किती आहे. तुम्ही सांगतायत त्यांना आणि उठून चाललेत निघून, म्हणजे काय, तुमची मेथड कुठेतरी चुकते. तुम्ही मग दुसरी मेथड नंतर हे करायची, की आता मी जर बोलते तर समोरच्याला झोपच येते किंवा काहीच होते, मग तुम्ही काय करणार, दुसरं प्रेझेंटेशन. आता मला कधी कधी समजतं की तुम्हाला झोप येते, मी प्रेझेंटेशन लावून देते की चला बघा, नाहीतर मग काहीतरी लिहायला देते. तर ह्या गोष्टी तुम्हाला स्वतःला मधून कळल्या पाहिजेत की समोरचा व्यक्ती किती पार्टिसिपेट करतोय तुमचा हेल्थ टॉक देताना. नंतर बघायचे आकलन. आकलन म्हणजे काय, आता त्याच्यामध्ये काय आयडेंटिफाय करायचं नाही की कोण हुशार आणि कोण हे, पण तुम्ही फक्त एक
बघू शकता की त्याच्यामध्ये कुठला व्यक्ती आहे की तुम्ही सांगितल्यानंतर किंवा तुम्ही त्याला हेल्थ टॉक दिल्यानंतर तो इतरांना सुद्धा कसं शिक्षण देऊ शकेल, असा एक व्यक्ती तुम्ही आयडेंटिफाय करून ठेवायचा आहे. नंतर आहे संवाद. तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित पाहिजे. आता तुम्ही एकदम शिक्षण देताय आणि रफली आणि रूडली बोलतायत, आवडणार आहे का? नंतर कोणच हेल्थ टॉक घ्यायला येणार नाही. म्हणून तुम्ही काय एकदम सौम्य भाषेमध्ये, एकदम हळू पण नाही की त्याला काही बोलताय ते पण कळणार नाही. ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघायच्यात की कुठे तुम्हाला चढ उतार करायचा आहे टोनिंगचा, कुठे कमी करायचा आहे. जर सपोज एखादा पॉईंट एकदम महत्त्वाचा आहे तर तिथे तुमचं कम्युनिकेशन समोरच्यासोबत कसं पाहिजे, किंवा एखादा जर इम्पॉर्टंट नसेल तर तो तुम्ही किती त्याला एक्सप्लेन करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये पाहिजे. आता कम्युनिकेशन करताना कसं असतं, 2 वे असतं. म्हणजे आता जसं मी करते, तुम्ही फक्त ऐकतायत आणि मी बोलते. कधी कधी मी काय करते, तुमच्यामधून पण तुम्हाला विचारते तेव्हा तुम्ही बोलतात आणि मी ऐकते. म्हणजे कधी कधी अशा मेथड पण यूज करायच्यात. तर एकच आपलं चालू न ठेवायचं रामायण. मग असं असतं समोरचं जरा हे होतं. म्हणून तुमचा संवाद हा व्यवस्थित तुम्हाला चेंज करता आला पाहिजे वेळेनुसार. नंतर आहे प्रेरणा. प्रेरणा म्हणजे काय, तुम्ही त्यांना प्रेरित करायचं की मी जे सांगते आहे ते तुमच्या आरोग्यासाठीच आहे का, माझं पर्सनल काम नाही आहे ते. तुम्ही त्यांना एक प्रोत्साहित करायचं आहे. मग काहीतरी तुम्ही एक रोल प्ले किंवा नाटक वगैरे ठेवायचं की त्याच्याने लोक आकर्षित होतील, बाबा काय तिकडे, असं त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण करायची. नंतर आहे पुनःप्रयत्न. आता जसं की काही लोक असतात त्यांना तुम्ही सांगितलं तरी पण ती परत परत तेच क्वेश्चन विचारतात. तर का, त्यांच्या डोक्यात लवकर जात नाही किंवा त्यांना काही गोष्टी नाही समजत. जसं तुमच्यामध्ये पण आहेत. आता काही मुलींना जर मी सांगितलं त्या लगेच कॅचअप करतात, काहींना काय होतं की थोडासा वेळ लागतो. म्हणजे तुमचं ते काय बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. मग नंतर आहे कृतीतून शिकणे. ॲक्टिंग करून तुम्ही शिकवायचं त्यांना. ॲक्टिंग म्हणजे कसं का, कुठलं काही हे करायचं नाही. आता सपोज एखादं, मी त्या दिवशी तुम्हाला इंजेक्शनचं दाखवत होती, इंजेक्शन दाखवलं तुम्हाला, प्रत्येक पार्ट दाखवले, मग तुम्हाला समजले ते. म्हणजे काय, तिथं मी काय ॲक्टिंग केली नाही इंजेक्शन द्यायची, फक्त एक प्रोसिजर होती म्हणून. मग तसं तुम्ही एक ॲक्टिंग करून त्यांना कृतीतून शिकवायचं आहे. आणि नंतर आहे चांगले मानवी संबंध. म्हणजे तुमचे त्यांच्यासोबत एक चांगले रिलेशन्स झाले पाहिजेत, तेव्हा ते सुद्धा तुमचं हेल्थ टॉक घ्यायला येतील. नाहीतर अदरवाईज ती सिस्टर अशीच आहे, काही पण पकवत बसते किंवा काही पण सांगते, असे तुमच्याकडून म्हणजे त्यांच्याबद्दल मतं नको. म्हणून व्यवस्थित जेवढा पॉईंट तुम्हाला आज सपोज लसीकरणाबद्दल घ्यायचं तेवढंच बोलून यायचं, जास्त त्यांना बोलत बसायचं नाही. नंतर आहे आरोग्य शिक्षणाची गरज ओळखणे. गरज म्हणजे काय, आता का नीड असते आरोग्य शिक्षणाची, तुम्हाला काय वाटतं, का द्यायचं असतं आरोग्य शिक्षण? त्यांना तर द्यायचंच आहे. पण अजून काय वाटतं, जर काही नवीन गोष्टी असतील त्या कशा तुम्ही शिकून आलेल्या असतात ट्रेनिंगमधून. ट्रेनिंगमधून तुम्ही शिकून आलेला असतात, नंतर मग त्यांना तुम्हाला सांगायच्या असतात. म्हणून तर त्याच्यासुद्धा एक म्हणजे पॉईंट्स आहेत. तर फर्स्ट आहे आरोग्य समस्या व गरजा ओळखा. लिहा, आरोग्य शिक्षणाची गरज ओळखणे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे आरोग्य समस्या व गरजा ओळखा. आरोग्य शिक्षणाची गरज ओळखणे पॉईंट टाकायचा आणि त्याच्या खाली मग 1 2 3 4 असं लिहित जायचं. फर्स्ट आहे आरोग्य समस्या व गरजा ओळखणे. फर्स्ट आहे का आरोग्य समस्या व गरजा ओळखणे. नंतर सेकंड आहे समाजातील साधन सामग्री ओळखा. साधन सामग्री ओळखा. समाजातील साधन सामग्री ओळखा. फर्स्ट झालं आरोग्य समस्या आणि गरजा ओळखा. नंतर आहे
एवढे दोनच आहेत याच्यामध्ये. आरोग्य शिक्षणात तुम्ही का गरज आहे, तर आरोग्य समस्या आणि गरजा ओळखा म्हणजे काय. आता सपोज फर्स्ट आहे सतत आढळणारे आजार व त्याचे कारण शोधायचे. त्या आजाराविषयी लोकांना सांगायचं आहे आणि आजारामुळे कोण कोण जास्त बाधित झाले ते सांगायचं. जो फर्स्ट पॉईंट आहे ना तुमचा आरोग्य समस्या आणि गरजा ओळखा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायचं आहे की आजार कोणता होता. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं साथ पसरली होती टायफॉईडची. मला वाटलं एक पेशंट आला होता, मग नंतर 2-3 पेशंट आले. मग तेव्हा मी आमचे जे डॉक्टर आहेत त्यांना सांगितलं की आज दिवसभरातून 7-8 पेशंट आपल्या हॉस्पिटलला त्याच आजाराचे आले आहेत आणि त्याच गावातून आले आहेत. मग त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, आजाराविषयी गावामध्ये जाऊन लोकांना विचारलं आणि मग नंतर त्याचं काय केलं, प्रतिबंधात्मक म्हणजे ट्रीटमेंट केली. तर हे तुमचं पहिला पॉईंटमध्ये आलं सर्व गोष्टी. आरोग्य समस्या आणि गरजा ओळखल्यानंतर तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे. कुठला आजार आहे, मग त्या आजाराविषयी किती लोक आले आणि मग नंतर त्याचं प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. नंतर सेकंड आहे समाजातील साधन सामग्री ओळखा. तर साधन सामग्री म्हणजे काय, तर फर्स्ट आहे सामाजिक संघटना, नेतृत्व आणि उपलब्ध सुविधा. जसं गावामध्ये बघा कोणी सरपंच वगैरे असतं, त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला कनेक्ट राहावं लागतं, कारण त्यांना गावातलं सर्व सिच्युएशन माहिती असते. तुम्ही आजपर काय नवीन गेलेले असतात, पण त्यांना सर्व गावाचा आराखडा किंवा गावामध्ये किती शाळा आहेत, ज्या जिल्हा परिषदच्या शाळा असतात ना त्याच्यामध्ये मुलं किती आहेत, मग ती मुलांना कोणी कुठल्या आजाराने म्हणजे त्रस्त आहे का, मग त्याच्या कनेक्टमध्ये किती स्टुडंट आले, मग त्यांना काही झालं आहे का. तर हे तुम्हाला स्कूलमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते. प्रत्येक याची बघा मुलांना जंत झालेत पोटात लहान वगैरे असतात, तेव्हा त्यांना त्या जंताचे टॅबलेट तुम्हाला वाटावे लागतात. खोकल्याचे वगैरे औषधं, तापाच्या गोळ्या, हे सर्व तुम्हाला स्कूलमध्ये जाऊन, जर तुम्ही ग्रामीण रुग्णालयाला काम करतायत तर या सर्व गोष्टी नर्सेसला कराव्या लागतात. कम्युनिटीमध्ये जर काम करतायत तर CHM म्हणून त्याला एक नावच दिलं, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. हे झाले तुमच्या शिक्षणा, याच्यावर काय एवढा प्रश्न येणार नाही. पण नंतर आहे आरोग्य शिक्षणासाठी नियोजन करणे. नियोजन म्हणजे काय, जसं तुम्ही कालचं तुम्हाला सांगितलं आज तुमचा न्यूट्रिशन डे आहे, तर तुम्ही कालपासून काय काय नियोजन केलं, काय काय केलं, कुकिंग केली, चार्ट बनवले, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती तुम्ही केल्या. तर तसंच इथे पण समाजाच्या गरजा, समस्या, उपलब्ध संसाधने ओळखल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे. म्हणजे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात, तुम्हाला एखादा डिसीज दिला, सरांनी दिला होता, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती घेतली, आता त्याच्यामध्ये काय काय म्हणजे क्वांटिटी टाकायचं आहे, कुठलं फूड कधी द्यायचं आहे, म्हणजे काय झालं. तसंच तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा एखादं जर आरोग्य शिक्षण द्यायचं आहे तर सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती घ्यायची. ते कुठला आजार कसा आला, मग नंतर ते किती दिवस राहणार आहे. आता सपोज टायफॉईड आहे, टायफॉईडबद्दल तुम्हाला सर्व माहिती पाहिजे, समजलं. म्हणजे आता सपोज टायफॉईडचे पेशंट्स येत आहेत, किती याच्यातून येत आहेत, किती दिवसांनी येत आहेत, मग एका घरातलेच येत आहेत का अजून बाजूचे पण येत आहेत, हे सर्व तुम्ही बघायचं. मग टायफॉईडचं काय असतं, पाण्यातूनच ते होतं, अशुद्ध पाणी किंवा बाहेरचं वगैरे खाल्लं तर मोस्टली त्याच्यातून होतं. म्हणून मग त्यांचं जाऊन पाणी वगैरे चेक करायचं. तुम्ही नाही, ते मल्टीपर्पज वर्कर असतात MPW म्हणून, ते चेक करतात, पण ट्रीटमेंट ही तुम्हाला द्यावी लागते, इंजेक्शन्स, गोळ्या वगैरे. नंतर आहे उद्दिष्ट निश्चित करणे. आरोग्य संघाच्या इतर सदस्यांशी तसेच स्थानिक नेते, जनता इत्यादींसोबत उद्दिष्ट निश्चित करणे. आता एखाद्या गावात तुम्ही गेलात तर तिथे बघा एक हे असतं, सरपंचांकडून तर तुम्हाला माहिती मिळतेच, पण गावामध्ये एक व्यक्ती असतो, त्याच्याकडून तुम्हाला सर्व माहिती मिळते. जसं आता अंगणवाडी सेविका आहेत किंवा मदतनीस आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला सर्व माहिती मिळते की कुठल्या गावात किती मुलं आहेत किंवा त्या गावामध्ये किती गरोदर माता आहेत किंवा मग व्यसन करणारे लोक किती आहेत, याच्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करावी लागते. आरोग्य शिक्षणातून दिला जाणारा संदेश निश्चित करणे. आता जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल खरंच माहिती आहे, सपोज आता एखादं काय बोलतात त्याला राष्ट्रीय पल्स पोलिओच, जर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीफार पण माहिती नसेल तर तुम्ही काही त्याला ज्ञान द्यायला जायचंच नाही, कारण पल्स पोलिओचं निश्चितच आहे. VVIM म्हणून एक वाईल असतं, त्याचा कलर कसा होतो, मग त्याचा कलर मधल्या वर्तुळाशी आणि बाहेरच्या चौकटाशी जर हे झाला, मॅच झाला, तर ते तुम्ही द्यायचं नसतं. पांढरा, हो, त्या गोष्टी 4 आहेत, हो, मग त्या गोष्टी तुम्हाला परफेक्टली माहिती पाहिजेत, हो, मग ते तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्ही आता कोणी आलं आणि विचारलं ही बॉटलमधलं, हो विचारतातच येऊन, हां,
मग ते काय झालं, तुम्हाला निश्चित म्हणजे एकदम डेफिनेटली कॉन्फिडन्सपणे त्याची माहिती पाहिजे. कोणी कोणी तुम्हाला जम्बलिंग पण करतं समोरचा विचारणारा. तर काय संदेश तुम्हाला ते निश्चित पाहिजे. तर लोकांच्या गरजांवर आधारित, लोकांच्या सवयीशी, म्हणजे सर्वच आलं ते आता. लोकांचे कसं म्हणजे त्यांच्या हॅबिट्स कशा आहेत, त्यांचं एज्युकेशन कसं आहे किंवा तो कुठल्या स्वभावाचा आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला विचारात घेऊनच हेल्थ टॉक देता आला पाहिजे. नंतर आहे पद्धतीने दृकश्राव्य साधनांची निवड करणे. दृकश्राव्य म्हणजे काय? दृकश्राव्य म्हणजे काय? टीव्ही तर आहे, सोशल मीडिया आपलं, रेडिओ वगैरे ते अगोदर होतं लोकांना. आता तर काय मोबाईलच सगळं झालं, त्याच्यामुळे सर्वच माहिती सगळ्यांना मिळते. पण या माध्यमातून, जसं टी व्हीच्या माध्यमातून एखादं रिप्रेझेंटेशन करणं, सपोज तुम्ही सर्व गावकऱ्यांना बोलवलं आहे आणि त्यांना रिप्रेझेंटर करून दाखवायचं, तर त्या मेथडचा सुद्धा तुम्ही यूज करू शकतात, ते सांगितलं आहे. आणि आरोग्य मार्गदर्शक दाई माहिती का तुम्हाला? सुईन बाई म्हणतात बघा, जे पहिले डिलेवऱ्या करायच्या घरी, तर तशी प्रत्येक गावात एक दाई असते. तिला दाई किंवा सुईनबाई किंवा हे ग्रामीण भागामध्ये असतं. शहरामध्ये मोस्टली हे माहिती नसेल कोणाला, बट ग्रामीण भागामध्ये ते असतं दाई. तर त्या काय करतात, घरगुतीच म्हणजे डिलेवरी करतात घरीच. त्या म्हणजे एक डॉक्टर वगैरे नसतात, पण त्यांना थोडंफार ज्ञान असतं म्हणून त्यांना दाई बोलतात. तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही कनेक्ट राहायचं आहे की बाबा कुठली महिला गरोदर आहे, मग तिने कोणत्या हे केल्या, मग गरोदर झाल्यानंतर तू इकडे दवाखान्यात आणायचं आहे तिला, मग तिला हे इंजेक्शन द्यायचे. तसं घरामध्ये इंजेक्शन नसतं बघा. काही जणांना टिटॅनस वगैरे द्यावं लागतं, बच्चूला विटॅमिन के द्यावं लागतं, हिपॅटायटिस बी द्यावं लागतं. हे असतं का घरी नसतं. म्हणून त्या दाईला तुम्ही हेल्थ टॉक द्यायचं. जरी तू डिलेवरी घरी करत असशील, पण ते झाल्यानंतर तू त्यांना हॉस्पिटलला घेऊन यायचं. कारण बाळाची जी कॉर्ड असते ती काय करतात ते लोक, धाग्याने असं टाय करून ठेवतात, पण ते खूप डेंजरस आहे. त्याच्यामुळेच काय होतं, डिसीज होतात मुलांना. म्हणून ते कट करून कॉर्ड क्लॅम्प एक असं राहतं प्लास्टिकचं, ते फक्त कॉर्डला आपण टायअप करू शकतो. म्हणजे काही इथं जंतू संसर्ग त्याच्यावर नाही होत, म्हणून त्यांना इकडे घेऊन या असं सांगायचं. नंतर आहे कृती आराखडा विकसित करणे. कृती आराखडा म्हणजे काय? प्लॅनिंग करणे एक प्रकारचं. आता तुम्ही जर एखादा प्रोजेक्ट घेतायत, आता जसं बिल्डर्स वगैरे असतात बघा, ते अगोदर छोटंसं काय करतात, ड्रॉ करतात की इथे एवढे. मग तुम्हाला पण जर एखाद्या विषयी माहिती द्यायची असेल, तर तुम्ही पण ते तसं करायचं नाही. इथे 2 टेबल पाहिजेत मला, इथे खुर्ची पाहिजे, किंवा तिथे माझं रजिस्टर वगैरे राहतील, किंवा तिथे मला ब्लॅकबोर्ड पाहिजे. असं तुम्ही एक डायग्रॅम बनवून त्यानुसार तुमच्याकडे ठेवायची, कृती आराखडा बनवून ठेवायचे. नंतर आहे मूल्यमापन. मूल्यमापन म्हणजे काय? इव्हॅल्युशन. इव्हॅल्युशनमध्ये म्हणजे काय असतं, तुमचं किती लोकांना तुमचं समजतंय आणि किती लोक तुमचं न ऐकताच जात आहेत घरी, आणि किती लोकांना कंटाळा येतो. म्हणजे ते तुम्ही पर्सेंटेज काढायचे. त्याच्यानुसार सुद्धा तो डेटा पण तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा लागतो. मग ते साईन वगैरे घेतो ना, तर ते त्यांचं रिमार्क देतात, नाही मला हेल्थ टॉक असा वाटला तसं वाटला, फीडबॅक तुमच्या भाषेत. मग त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला इव्हॅल्युएशन करावं लागतं. म्हणून हेल्थ टॉक देताना ग्रामीणमध्ये जर तुम्ही काम करतायत ना, तर तुम्हाला लोकांचा सहभाग खूप पाहिजे. त्याच्यावरतीच तुमची जॉब डिपेंड असते. नंतर आहे इव्हॅल्युएशनमध्ये लोकांना किती ज्ञान मिळाले, काही बदल आवश्यक आहेत का, सुधारणांबद्दल मत, लोक अनुकरण करतात का, आणि आरोग्य शिक्षणाची कोणती पद्धत उपयुक्त ठरते. म्हणजे लोकांच्या बिहेवियरवरून तुम्हाला ठरवायचं की अजून तुम्हाला कशा प्रकारे हेल्थ टॉक देता येईल. का मी फक्त एकटीच बोलते आणि समोरचा फक्त ऐकतोय, तर ते त्यांना मेथड नाही आवडते. हे तुम्हाला पहिल्या ह्याच्यातच तुमच्या लक्षात येईल, लोकांच्या म्हणजे बिहेवियरमुळे. जर तुम्हाला समजलं की मी एकटीच बोलते आणि ते फक्त ऐकतायत, तर तशी मेथड न करता तुम्ही काय करणार की ठीक आहे, मी त्यांना चार्ट वगैरे लावून देईल. चार्ट दाखवले तर त्यांना असं काहीतरी वाटेल की बाबा काहीतरी आलंय, आणि मग ते डायग्रॅम्स वगैरे दाखवतायत, मग ती मेथड तुम्ही हे करणार. नंतर आहे पाठपुरावा. पाठपुरावा म्हणजे काय? फॉलोअप. तुम्ही जर एखाद्या गावामध्ये जाऊन हेल्थ टॉक देताय, किंवा गावातच नाही असं कुठेही जरी हेल्थ टॉक देताय, तर त्याचं तुम्ही फॉलोअप घ्यायचं आहे. फॉलोअप म्हणजे कसं घेणार, आता तुम्ही कसं घेणार फॉलोअप? तुम्हाला काय बघावं लागेल,
कोणत्या गोष्टी आयडेंटिफाय कराव्या लागतील. जर सपोज तुम्ही एखाद्या गावात गेलात आणि लूज मोशन किंवा फीवरबद्दल तुम्ही सांगून आलात त्यांना, मग जर नंतर पेशंट येतोय तुमच्याकडे, मग त्याला तुम्ही क्वेश्चन करायचे, सांग ताप कशामुळे येतो. तुम्ही कारण त्याला सांगितलेलं असतं ना ताप कशामुळे येतो, मग तापाची गोळी कोणती होती, मग किती वेळा सांगितलेली मी. जेव्हा तो तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर देतोय म्हणजे काय, तुमचं हेल्थ टॉक बरोबर गेलेलं आहे किंवा त्याला समजलेलं आहे. जर एखादा व्यक्ती सपोज दुसरा असेल, त्याला माहिती आहे पण त्याला भीती वाटत असेल तुमच्यासमोर बोलायला, एक ॲज अ तुम्ही स्टुडंट आणि टीचरच असतात तिथे, म्हणजे जे तुमचे रुग्ण असतात ते तुमचे स्टुडंट असतात आणि तुम्ही तिथे टीचरचा रोल प्ले करत असतात. मग तेव्हा तुम्ही त्यांना हे काय झालं, तुमचा फॉलोअप झाला की तुमच्या शिक्षणामुळे किती मुलं किंवा किती रुग्णांना डिसीजबद्दल माहिती गेली आणि त्यांच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाली. आता तुम्ही सांगितले फिवरच्या पेशंटने थोडंसं थंड वगैरे खाणं किंवा बाहेरचं अवॉइड करायचं आहे किंवा गरम कोमट पाणीच प्या. तर तुम्ही त्यांना विचारतो कोमट पाणी पितायत का तुम्ही, मग किती वेळ तापवतायत, मग थंड करून पितायत का. हे म्हणजे बेसिक क्वेश्चन. हे जर त्यांनी बरोबर सांगितलं तर तुमचा हेल्थ टॉक त्यांना बरोबर गेला आहे. मग हे झालं तुमचं फॉलोअप. मग हे होतं आता हेल्थ टॉकमध्ये सर्व. हेल्थ एज्युकेशनमध्ये तुम्हाला हेल्थ टॉक कम्युनिटीमध्ये जेव्हा तुम्हाला घेऊन जातात तर तेव्हा ते द्यावं लागतं. एक सब्जेक्ट देतात, जसं आज तुम्हाला न्यूट्रिशन डे ना, एक डिसीज दिला, तसं तुम्हाला आम्ही एक प्रोजेक्ट असतो, तो एक डिसीज देणार आम्ही तुम्हाला आणि मी सांगणार की कम्युनिटीमध्ये हेल्थ टॉक दे कम्युनिटीच्या लोकांना. मी जेव्हा आम्ही होतो फर्स्ट इयरला तर आम्हाला टीथचं सांगितलेलं, दातांची काळजी हा सब्जेक्ट दिलेला मला. मग आम्ही असे दात वगैरे डायग्रॅम काढलेलं, मग त्याचे पार्ट्स काढले होते आणि त्यांना सांगितलेलं की ब्रश किती वेळा करायचं असतं, का करायचं, चार्ट्स वगैरे दाखवून आम्ही स्वतः कम्युनिटीमध्ये रोल प्ले पण केलेला. तेव्हा त्या म्हणजे लोकांना खूप आवडलं होतं. तर असं करायचं. मग अगोदर लोक नाही आहेत तुमचं ऐकायला काहीच, पण त्यांना तुम्ही सांगायचं की आम्ही हेल्थ वर्कर आहोत किंवा नर्स वगैरे आहोत, आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, एखाद्या गोष्टीचं नॉलेज द्यायचं किंवा माहिती द्यायची. हे तुम्हाला प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टचे मार्क असतात. जर तुमचं हेल्थ टॉक व्यवस्थित नाही वाटलं लोकांच्या ह्याच्यावरून तर तुमचे मार्क कमी होतात. मग त्याचं तुम्ही रिप्रेझेंट व्यवस्थित करायचं आहे. हे तुमचा हेल्थ टॉक झाला आता.